प्रत्येक माणसाच्या आयुष्यात टेन्शन, चिंता या असतात. थोडा कंटाळा आला की आपण मोबाईल घेऊन बसतो. WhatsApp, Insta, Facebook बघत बसतो. अशातच Facebook, Instaवर कोणाचा मेसेज आला की आपल्याला चांगलं वाटतं. त्यातच मेसेज कोणत्या मुलीचा असेल तर विचारायलाच नको. लगेच रिप्लाय देणार, प्रोफाईल चेक करणार. कधी कधी विषय पुढे जातो तर कधी गणतो. पण हैदराबादमध्ये राहणाऱ्या पियुषचा विषय पुढे सरकला. थेट लिव्ह इन पर्यंत आणि तिथून लग्नापर्यंत सुद्धा. हातावरचे टॅटू, 4 सेकंदाचे CCTV फुटेज आणि आपली बायको पुरुष असल्यावर समजल्यानंतर गेलेल्या खुनापर्यंत. ही स्टोरी आहे एका ऑनलाईन प्रेमाची आणि हत्येची सुद्धा. पियुष कुमार, वय वर्ष 20. साधारण 3 वर्षापूर्वी पियुषला फेसबुकवर एक मेसेज आला. अकाउंट होतं मुलीचं आणि नाव सांगितलं निशा. नंतर इन्स्टावर सुद्धा मेसेज आला. त्या मुलीने नाव सांगितलं पूनम. आता हा दोन्हीकडे बोलायला लागला. बोलणं एकदम गोड सुरू होतं. दोन्हीकडे बोलणाऱ्या पियुषला नंतर हे समजलं होतं की दोन्ही मुली एकच आहेत. त्याने विचार केला की दोन्हीकडे आपण एकाच मुलीच्या प्रेमात पडलोय. आता हेच आपलं प्रेम. निशा आणि पियुषचं जमलं. बोलणं वाढलं, जवळीक वाढली. आता प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही असा विचार पियुष करायला लागला. निशा हैदराबादला आली. साडी नेसून, लांब केस, अगदी फोटोमध्ये दिसत होती सेम तशीच. आता पियुषला त्याचं प्रेम मिळालं होतं. मागच्या काही महिन्यांपासून त्या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला सुरुवात केली होती. एकदम हॅपी कपल. फेसबुक ते डायरेक्ट लिव्ह इन. या सगळ्यामध्ये पियुष निशाच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा. पण निशा काही ना काही कारण देऊन त्याला लांब करायची. आपल्यावर पूर्ण विश्वास नसेल, लिव्ह इन मुळे ही तयार होत नसेल, त्यामुळे त्याने डायरेक्ट लग्न करायचं ठरवलं. त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळाली नसली तरी त्यांच्यासाठी लग्नाचं महत्व खूप होतं. निशाने सुद्धा आपल्या हातावर पियुषच्या नावाचा टॅटू काढला. लग्न झालं, सोबत राहतोय, प्रेम आहे. पियुषने पुन्हा निशाच्या जवळ जायचा प्रयत्न केला, पण निशा तिच्या नकारावर ठाम होती. आता ह्या सगळ्यामध्ये काही दिवस गेले आणि आला प्रकरणातला सगळ्यात खतरनाक ट्विस्ट. पियुषने निशाला दाढी करताना पकडलं. याबद्दल विचारणा केली आणि निशाचं बिंग फुटलं. निशा पुरुष आहे हे सत्य त्याला समजलं. निशाचं खरं नाव होतं चंदन कुमार. निशा हे सुद्धा फेक अकाउंट आणि पूनम हे सुद्धा फेक अकाउंट. आता एवढे दिवस पियुषला हे सगळं कसं कळलं नाही हा प्रश्न पडू शकतो. पण चंदन कुमार हा क्रॉस ड्रेसर होता. त्याला बायकांसारखं राहायला आवडायचं. त्यातूनच त्याने केस वाढवले होते आणि तो कपडे सुद्धा अगदी बायकांसारखे घालायचा. त्यामुळे त्याला ऑनलाईन बघून डाऊट आला आणि सोबत राहायला लागल्यावर कधी जवळीक न साधल्यामुळे त्याला सुद्धा हे कळालं नाही. पण आपण जिच्यावर निशा म्हणून प्रेम केलं तो चंदन कुमार निघाला आणि तो सुद्धा गे असल्यामुळे पियुषचा पारा चढला. त्याला हे नातं नको होतं. यावरून दोघांमध्ये वाद झाले. वाद टोकाला गेले आणि पियुष घर सोडून निघून गेला. आता येतो या स्टोरीचा दुसरा भाग. 25 जून राजकोट पोलिसांना मस्कत फाटकाजवळ एका रेल्वे ट्रॅक जवळ एक मृतदेह सापडला. हा मृतदेह एखाद्या महिलेचा असावा असं त्यांना वाटलं, कारण तिचे लांब केस आणि तिच्या अंगावर असलेला लेडीज ड्रेस. पोलिसांनी तपासाची सूत्रे आलवली. सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या. तांत्रिक पुरावे, टॉवर लोकेशन हे सुद्धा तपासून पाहिलं, पण त्यातून ठोस पुरावा सापडला नाही. मग पोलिसांनी आजूबाजूचे CCTV चेक करायला सुरुवात केली, पण CCTV मध्ये सुद्धा काही ठोस मिळत नव्हतं. अनेक CCTV चेक केल्यानंतर पोलिसांना एक 4 सेकंदाचा फुटेज हाती लागला. त्यात एक माणूस ओझरता दिसला. पोलिसांनी त्या माणसाला ट्रॅक करायचं ठरवलं. तेव्हा राजकोटच्या या परिसरामध्ये एका माणसाकडे मजूर रोजंदारीवर कामाला येतात हे पोलिसांना समजलं. त्या माणसाला पोलिसांनी 4 सेकंदाची ती फुटेज दाखवली आणि त्याने त्या व्यक्तीला ओळखलं आणि नाव सांगितलं पियुष. निशाच्या हातावर जो टॅटू होता तो सुद्धा होता पियुष या नावाचा. पोलिसांनी सूत्रे हलवली आणि पियुष कुमारला अटक झाली. पियुषने आपण चंदन कुमार उर्फ निशा उर्फ पूनमचा खून केल्याची कबुली दिली. पण खून करण्याचे कारण विश्वासघात किंवा राग नव्हता, पाठलाग सुद्धा होता. या सगळ्या प्रकरणामध्ये पियुष हैदराबाद मधून पळून गेला आणि UP मध्ये एका गावामध्ये राहू लागला. तिथे चंदन कुमारने पियुषचा पाठलाग केला आणि त्याने UP सोडला आणि गेला राजस्थानला. चंदन कुमार राजस्थानला सुद्धा आला, त्यामुळे त्याने राजस्थान सोडलं आणि गुजरातच्या राजकोटमध्ये एका ठिकाणी काम करू लागला. पण चंदन कुमारने तिथेही पाठलाग केला आणि एका फॅक्टरीमध्ये काम करत असताना परत सगळं नीट करू, सोबत राहा अशी मागणी करू लागला. बोलून सगळं नीट करू असं सांगून चंदन कुमारला रेल्वे फाटकाजवळ नेऊन गेला आणि तिथेच त्याने दगडाने त्याचा खून केला.